आज मी आले कोल्हापूर जिल्ह्यातील असलेल्या खिद्रापूर गावातील कोपेश्वर मंदिरला. कोपेश्वर मंदिर हे प्राचीन काळातील शिल्पकलेचे उत्कृष्ट नमुना असलेले मंदिर आहे. कृष्णा नदीच्या काठावर असलेले हे मंदिर भगवान शिव यांना समर्पित आहे. या मंदिराचे 4 भाग पडलेले आहेत. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे स्वर्गमंडप. स्वर्गमंडप हे या मंदिराचे सर्वात मोठे आकर्षण आहे, कारण याला छत नाही, पूर्णपणे गोलाकार आहे आणि त्याच्या मध्यभागी उभारल्यास आपल्याला सुंदर असे आकाश दिसते. खाली जो गुळगुळीत दगड दिसतो त्याला रंगशिळा म्हणतात. या उघड्या छताची रचना अशी केली आहे की कार्तिक पौर्णिमेला चंद्राचा प्रकाश थेट छताच्या मध्यभागी खाली जमिनीवर असलेल्या रंगशिळेवर पडतो. तेथून पुढे आले की आपल्याला लगेच सभामंडप आणि अंतराल लागेल. सभामंडप पूर्ण बंद आहे. तिथे थोडासा अंधार असतो. त्याच्या खांबावर कथा, रामायण, महाभारतातील प्रसंग कोरले आहेत. तेथून पुढे आले की गाभारा लागतो. गाभाऱ्यात 2 शिवलिंग आहेत. या गाभाऱ्यात शिव आणि विष्णू या दोन्ही रूपांची पूजा होते. त्या मंदिरामागील कथा अशी आहे की सतीचे वडील राजा दक्ष यांनी मोठा यज्ञ ठेवला होता, पण त्यांनी आपल्या जावाई म्हणजे शिव यांना आमंत्रण केले नाही. पतीचे अपमान होत असूनही सती त्या यज्ञाला गेली. तिथे दक्ष यांनी शिव यांचा खूप अपमान केला. हा अपमान सतीला सहन न झाल्याने सती यज्ञाच्या अग्निकुंडात उडी देऊन आत्मदहन केले. सतीच्या आत्मदहनाची बातमी ऐकून भगवान शिव प्रचंड संतापले. त्यांनी आपल्या जटेतून वीरभद्र निर्माण केला आणि दक्षाचा यज्ञ उद्ध्वस्त केला. शिवांचा राग शांत करण्यासाठी आणि त्यांचे सांत्वन करण्यासाठी भगवान विष्णू या ठिकाणी घेऊन आले. विष्णूंनी शिव यांना शांत केले, म्हणून येथे शिवाला कोपेश्वर आणि विष्णूंना धुपेश्वर म्हणून पूजले जाते. या मंदिराचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरामध्ये नंदी नाही. बहुतांश शिव मंदिरामध्ये महादेवाच्या समोर नंदी असतो. कथेनुसार नंदी सतीसोबत दक्षच्या यज्ञा ठिकाणी गेला होता, त्यामुळे तो इथे उपस्थित नाही. हे मंदिर कोल्हापूरपासून 60 किलोमीटर अंतरावर आहे. कथा आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब